गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान विषयाच्या तासिकेमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण अभ्यासणार आहोत मूलद्रव्य, संयुगे आणि मिश्रणे या घटकातील उपघटक म्हणजेच मूलद्रव्ये। तर मूलद्रव्ये हे अभ्यासण्याआधी आपण हे पाहणार आहोत की अणु आणि रेणू। तर अणु म्हणजे कोणतेही पदार्थ लहानात लहान कण म्हणजे अणु हा कोणत्याही पदार्थाचा लहानात लहान कण आहे। अणु हा डोळ्यांनी दिसत नाही, पण जेव्हा दोन अणु हे एकत्र येतात तेव्हा रेणू बनतो। म्हणजेच कोणतेही मूलद्रव्याचे दोन अणु जर एकत्र आले तर त्यापासून रेणू बनतो। उदाहरणार्थ ऑक्सिजन। जेव्हा ऑक्सिजनचे दोन अणु एकत्र येतात तेव्हा ऑक्सिजनचा एक रेणू बनतो। आणि निसर्गात ऑक्सिजन हा नेहमी रेणू स्वरूपातच आढळतो। तर आता आपण पाहणार आहोत मूलद्रव्य। तर मूलद्रव्य म्हणजे सर्वच पदार्थ हे रेणूपासून बनलेले असतात। तर आणि ज्या रेणूंमध्ये एकाच प्रकारचे अणु असतात, रेणूंमध्ये एकाच प्रकारचे अणु असतात अशा पदार्थाला मूलद्रव्य असे म्हणतात। म्हणजे कोणताही पदार्थ हा अतिसूक्ष्म अशा पदार्थांपासून बनलेला असतो। तर ते अतिसूक्ष्म कण म्हणजेच रेणू असतात। तर कोणताही पदार्थ असो, कोणताही पदार्थ हा रेणूंपासून बनलेला असतो। तर ज्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणु असतात तर अशा पदार्थाला मूलद्रव्य म्हणतात। म्हणजे रेणू हे एकाच प्रकारच्या अणूंपासून बनलेले असले पाहिजे, त्यामध्ये दुसरा कोणताही पदार्थ नसायला पाहिजे। तर अशाच पदार्थाला मूलद्रव्य असे म्हणतात। तर आताच आपण मूलद्रव्याची व्याख्या पाहिली की कोणताही पदार्थ असो तो एकाच प्रकारच्या अणूंपासून बनलेला असतो, त्यालाच त्या पदार्थाला
मूलद्रव्य असं म्हणतात. तर आपण सर्वांनी पाहिले की पाणी जेव्हा उकळते तेव्हा त्याची वाफ होते. तर त्याची जर पाण्यावर आपण उकळताना झाकण ठेवलं तर काय होणार, तर त्याच्या आतील बाजूस म्हणजे जे आपण झाकण ठेवलेलं असते त्यावर पाण्याचे थेंब साचलेले दिसतील. तर जेव्हा पाण्याची वाफ होते तेव्हा तेव्हा पाणी हे अणुस्वरूपात राहते की जे डोळ्यांनी दिसत नाही. तर ते एकत्र होऊन त्याचे पाण्याचे थेंब तयार होतात. तर तशाच म्हणजे ते झालं, म्हणजे पाणी हे सुद्धा एक मूलद्रव्य आहे. तसेच मूलद्रव्याची आवर्त सारणी पाहिली असता मूलद्रव्याची आवर्त सारणी पाहिली असता त्याच्यामध्ये शास्त्रज्ञांनी आतापर्यंत 118 मूलद्रव्यांचा शोध लावलेला आहे. 118 मूलद्रव्य. तर त्यातील 92 मूलद्रव्ये ही निसर्गात आढळतात. आणि उर्वरित 26 मूलद्रव्ये ही मानवनिर्मित मूलद्रव्ये आहेत. म्हणजेच मूलद्रव्याची आवर्त सारणी पाहिली तर त्याच्यामध्ये पूर्ण 118 मूलद्रव्ये आहेत. तर त्यातील 92 मूलद्रव्ये ही निसर्गात आढळतात. तर उर्वरित म्हणजे 26 मूलद्रव्ये ही मानवनिर्मित मूलद्रव्ये आहेत. तर आपण दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याचदा संक्षिप्त नावाचा वापर करतो. ज्याप्रमाणे डॉक्टरसाठी आपण DR वापरतो. तसेच हेडमास्टरसाठी आपण HM आणि AC अकाउंटंटसाठी वापरतो. त्याचप्रमाणे ADV हे ॲडव्होकेटसाठी वापरतो आणि CM हे आपण चीफ मिनिस्टरसाठी वापरतो. तर त्याचप्रमाणे बर्जेलियस या शास्त्रज्ञाने मूलद्रव्याचे संक्षिप्त म्हणजे मूलद्रव्याचं नावाचं संक्षिप्त रूप तयार करण्याची पद्धत आणली. तर आपण कोणत्याही मूलद्रव्याच्या संक्षिप्त नावाला आपण संज्ञा म्हणतो. संज्ञा. तर ही संज्ञा वापरण्याची पद्धत बर्जेलियस या शास्त्रज्ञाने अंमलात आणली. तर या शास्त्रज्ञानुसार कोणतंही मूलद्रव्य असला तर त्या मूलद्रव्याचं सुरुवातीच्या अक्षरांनी त्याची संज्ञा दर्शवतात. तर
ज्याप्रमाणे जर ऑक्सिजनचं पाहिलं तर ऑक्सिजनसाठी ओ हा या अक्षराचा वापर करतात. तर मूलद्रव्याची संज्ञा ही मूलद्रव्याच्या नावाच्या सुरुवातीच्या अक्षराने दर्शवतात. तर मूलद्रव्याच्या सुरुवातीच्या नावाची अक्षर ही इंग्रजी अक्षराने दर्शवतात. कोणतेही मूलद्रव्याची संज्ञा ही इंग्रजी अक्षराने दर्शवतात. तर ज्याप्रमाणे त्याचप्रमाणे ऑक्सिजनसाठी ओ या इंग्रजी अक्षराचा वापर केला जातो. तसेच नायट्रोजन या मूलद्रव्यासाठी एन या इंग्रजी अक्षराचा वापर केला जातो. तर आता आपण पाहिलं की मूलद्रव्य आणि मूलद्रव्याची संज्ञा. तर आपण आता काही मूलद्रव्ये आणि त्यांची संज्ञा पाहणार आहोत. तर हायड्रोजनसाठी H ही संज्ञा वापरतात. तसेच हेलियमसाठी He ही संज्ञा वापरतात आणि लिथियमसाठी Li ही संज्ञा वापरतात. बेरिलियमसाठी Be ही संज्ञा वापरतात. तसेच बोरॉनसाठी B, कार्बनसाठी C, नायट्रोजनसाठी N आणि ऑक्सिजनसाठी O, फ्लोरीनसाठी F, निऑनसाठी Ne ही संज्ञा वापरतात. सोडियमसाठी Na ही संज्ञा वापरतात. मॅग्नेशियमसाठी Mg ही संज्ञा वापरतात. तर ॲल्युमिनियमसाठी Al ही संज्ञा वापरतात आणि सिलिकॉनसाठी Si ही संज्ञा वापरतात. तर आताच आपण पाहिलं की हायड्रोजनसाठी H ही संज्ञा वापरली. तर हेलियमसाठी He ही संज्ञा वापरली. तर हायड्रोजन आणि हेलियम या दोन्ही मूलद्रव्ये पाहिली तर याचं जर आपण या दोन्ही मूलद्रव्याच्या नावाचा पहिला अक्षर घेतलं तर दोन्ही मूलद्रव्याची संज्ञा ही सारखी असते. तर H आणि H. तर म्हणून जेव्हा हायड्रोजनसाठी H घेतली आणि हेलियमसाठी He या दोन इंग्रजी अक्षराचा वापर संज्ञा दर्शवण्यासाठी केला गेला. म्हणजे जर हायड्रोजन आणि हेलियम जर फक्त सुरुवातीचे अक्षर घेतले असते तर दोनही मूलद्रव्याची संज्ञा ही H असते. पण त्यामुळे कन्फ्युजन जास्त झाले असते. तर म्हणून हायड्रोजनसाठी H या संज्ञेचा वापर करण्यात आला आणि हेलियम या मूलद्रव्याची संज्ञा दर्शवण्यासाठी He या दोन अक्षराचा इंग्रजी अक्षराचा वापर या मूलद्रव्याची संज्ञा दर्शवण्यासाठी केला गेला. तर आता आपण पाहणार आहोत मूलद्रव्यांचे वर्गीकरण. तर मूलद्रव्याचे वर्गीकरण हे धातू आणि अधातू या दोन गटात करतात. तर धातू म्हणजे आपण मागील इयत्तेतच पाहिलं. धातू हे वर्धनीयता, तन्यता
तसेच उष्णतावाहक आणि विद्युतवाहक असे गुणधर्म धातूंमध्ये असतात. तर ज्या मूलद्रव्यांमध्ये धातू आणि अधातू या दोन्हींचे गुणधर्म आढळतात त्यांना धातू सदृश मूलद्रव्ये म्हणतात. तर मूलद्रव्याचे वर्गीकरण हे धातू आणि अधातू या दोन मुख्य गटात केले आहे. तसेच ज्या मूलद्रव्यांमध्ये धातू आणि अधातू या दोन्हींचे गुणधर्म आढळतात तर त्यांना त्या मूलद्रव्याचे वर्गीकरण हे धातू सदृश या गटात केले गेले. म्हणजेच मूलद्रव्याचे वर्गीकरण हे 3 गटात केले गेले: धातू, अधातू आणि धातू सदृश. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज मूलद्रव्ये हा उपघटक अभ्यासला. तर आपण पुढील तासिकेत मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे या घटकातील संयुगे हा उपघटक अभ्यासणार आहोत. तर आपण इथेच थांबूया. धन्यवाद.